केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी काल 4 महत्त्वाच्या बैठका झाल्या आणि त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे। स्वतंत्र भारतात 1951 साली पहिली जनगणना करण्यात आली होती। नंतर 2011 ला यूपीएच्या काळात अखेरची जनगणना झाली, पण 2021 दरम्यान कोविड आल्यामुळे जनगणना होणं रखडत गेलं। मात्र केंद्र सरकारनं ही जनगणना केलीच नाही। त्यानंतर परिणामी विरोधक गेल्या 3 वर्षांपासून सरकारवर टीका करतायत। या मुद्द्यावर जातनिहाय जनगणना करण्याची मागणी त्यानंतर सातत्यानं होत होती। आता या सगळ्या संदर्भात केंद्र सरकारनं निर्णय घेतलाय आणि जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली है। प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है। जैसे कि पहले भी जब समाज के गरीब वर्गों को 10% आरक्षण का प्रावधान किया गया, तब भी समाज के किसी घटक में तनाव उत्पन्न नहीं हुआ था। मोदी सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा निर्णय हा अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय आहे। भारतामध्ये 1931 नंतर पहिल्यांदा जातीय जनगणना होते आहे। गेले अनेक वर्ष अशा प्रकारची मागणी होत असताना कधीही ती मान्य केली नाही। ते केवळ याच्यावर राजकारण करत राहिले, पण मोदीजींनी याला मान्यता दिल्यामुळे देशामध्ये सामाजिक न्यायाचं नवीन पर्व हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झालंय असं या ठिकाणी मी म्हणेन। जातनिहाय जनगणनेचे नेमके काय फायदे आहेत तेही आता आपण समजून घेऊया। जाती आधारित लोकसंख्येचं आकारमान त्यामुळे करणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी, देशाची संपत्ती कोणत्या वर्गात वाटली गेली आहे हेही कळेल। सर्व जात समूहातील मागास वर्गाची माहिती मिळेल। विकासाचं नियोजन करताना माहितीचा उपयोग होईल। आरक्षणाबाबतचे निर्णय घेताना माहितीचा उपयोग होणार आहे। मागास प्रगत वर्गाची सविस्तर माहिती उपलब्ध होईल। शिक्षित अशिक्षित लोकांचं वर्गीकरण करता येईल। सामाजिक शैक्षणिक आर्थिक वर्गीकरण करता येणार आहे। जातनिहाय जनगणनेचे हे फायदे आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।